खा. केरा खा. अक्षयच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं ना की त्याने माझे सुखाचे क्षण चोरले असं मला वाटतं. हा गुढीपाडवा अक्षय अमृताचा पहिला आहे म्हणून सोडून देतो. उभारू दे त्यांना गुढी. पण पुढच्या वर्षापासून दरवर्षी हा आणि मोठ्या नातवाचे सगळे मान मला मिळतील. आई, काल तू बाबांना काहीतरी सांगत होतीस. भाग्यश्रीने ते ऐकलं आणि मला येऊन सांगितलं. वाटलंच होतं मला, तिला जरा जास्तच पुळका आहे त्या अक्षय आणि अमृताचा. आई, हे नॅचरल आहे. तिला कुठे आपला इतिहास माहिती आहे? हो, पण तू तिच्या नादाला लागतोस आणि जातोस वाहवत बरेचदा. माझ्याकडे काय पर्याय? आणि मी वरवर जरी आनंदी दिसलो ना तरी सगळ्या गोष्टी पक्क्या लक्षात आहेत माझ्या. मी मोठा असून सुद्धा थोरल्या नातवाचा मान, ते प्रेम सगळं अक्षयला, मला नाही. तुला आठवतंय मला एकदा कमी मार्क्स मिळाले होते तेव्हा अण्णांनी मला आपल्या बागेत उभं केलं होतं ओणवत दिवसभर. आणि जेव्हा अक्षयला कमी मार्क्स मिळाले तेव्हा माईने सगळं सावरून घेतलं. म्हणजे शिक्षा फक्त मलाच, अक्षयला नाही. आठवतंय मला 4 वर्षानंतर जेव्हा आपण तळेगावावरून इकडे आलो होतो तेव्हा हा बंगला नव्हता, वाडा होता हा. आठवतंय ना तुला? हो. आणि तू? मी आत माझ घरात गेलो माईला बिलगायला. मी फक्त 5 वर्षांचा होतो पण मला सगळं नीट आठवतंय. मला माईच्या मांडीवर बसून श्रीखंड खायचं होतं. पण तिथे आधीच जेमतेम 3 वर्षाचा दुसरा मुलगा बसला होता. माझी जागा कायमची गेली होती. माई त्याला भरवत होती. तिथून पुढे माईने मला कधीच मांडीवर बसवून भरवलं नाही. आणि अजूनपर्यंत माझी जागा मला परत मिळालेली नाही. हे सगळं कसं कळणार आहे त्या भाग्यश्रीला? सांगून सुद्धा नाही कळणार तिला. तुला माझं दुःख कळतं आई. तुला जो चटका लागला ना तो तेव्हा मला नीटसा कळला नव्हता, पण आता कळलाय. आई, माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. माझा अक्षयवर राग नाही, पण मला आता या दुय्यम स्थानाचा कंटाळा आलाय. बाबांना तर त्यांनी डावललंच आहे. तुझी धाकटी जाऊ माईच्या जास्त जवळची. माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. पण बस, आता मला हे चक्र तोडायचंय. शुभतोस रे माझा मुलगा, शुभतोस. वसुधा, काय करतेस तू? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. ये बाबा, तुम्ही बोला. हो, काय हो, त्याला कशाला घालवलं तो? त्याच्या समोरच बोलायचं ना. त्याच्या समोर? हो हो, तो आपल्या बाजूनीच आहे. आपल्याला मदत करणार आहे तो. काय? लहानपणापासून जे जे सहन केलंय ना ते सगळं स्पष्ट आठवतंय त्याला. बर, तुम्हाला काय सांगायचं होतं, काय बोलायचं होतं सांग. अगं, ते अमृताचं सिक्रेट तू आज फोडणार आहेस ना? आजच्या सारखा शुभ मुहूर्त नाहीये. शुभ दिवशी सगळ्यांच्या समोर हा तमाशा व्हायलाच हवा. खऱ्या अर्थाने त्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. अगदी बरोबर. वसुधा, आता तुला जे मी सांगणार आहे ना ते केलंस ना तर आणखी मजा येईल. काय? हे बघ, वा, मानलं तुम्हाला. आता तुम्ही जे सांगताय तसं मी करणार. म्हणजे मग बघा या तमाशाला कसा रंग चढेल तो.
हॅपी गुढी पाडवा. हो हो, हॅपी गुढी पाडवा. माई थंड झालं हं? अरे वा, छान घोटलंयस ना पण. हो छान, अगदी मौसूद झाले आणि छान. केशराचा रंगही छान आलाय. अगदी सुंदर. आता हे बघ, ह्याच्यामध्ये बदाम, पिस्ते, चारोया सगळं घालून मी ठेवलंय. तेवढं फक्त वरती घाल. हं? आणि ते झालं की आधी नैवेद्य दाखव हो देवाला. चारोयाच घालो आठवणीनं. माई काय हो, नाही नाही, काय हो नाही, आठवतंय ना नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा तू आणि देवदत्त हौसेनिधी श्रीखंड करायला घेतलं होतं. आणि काय झालं पुढे? काही नाही, हे माझ्याकडे बघून गाणं म्हणत बसले. मग काय होणार, माझंही लक्ष लागेना. आणि मी काय चारोळ्यांच्या ऐवजी काळी मिरी घातली. काय रे देवा. हो माई, एक पाडवा आपला ही आठवण काढल्याशिवाय जात नाही. कसा जाणार अगं, ह्या सगळ्या किती गोड आठवणी आहेत नाही का. बर, हे बघ, गप्पा काही संपणार नाहीत आपल्या. तू आधी नैवेद्य दाखव. ते झालं ना की लगेच कढई टाक. हं, मी एकीकडे लाटायला घेईन पुऱ्या. हं? हो चालेल. आणि आता सांगून टाक चाला. वा वा, काय मस्त वास येतोय पुऱ्याच्या तळणीचा. सुधा अगं आत्ताशी कणिक मळून झालीये फक्त, तेल सुद्धा नाहीये कढईत आणि तुला परत तळणीचा वास आला. हे असं झालंय होय. कधी एकदा श्रीखंडपुरी चोपते असं झालं असेल हिला. मनातल्या मनात पुऱ्या तळल्याही हिने. काय गंमतच आहे नाही. मी काय म्हणत होते माई, आपण ना. काही म्हणू नकोस, कामाला लाग बघू. चल चल चल, कढईत तेल घे. ओ हो हो, पण मी काय म्हणत होते माई. काय सांगितलं मी तुला आता? नंतर बोलूया. चल बघू, चल चल चल. कुठे आहे ग तेल? हा, सापडलं सापडलं, तेल सापडलं. अगं पदर खोल. पदर खोचते. पण माई ऐका ना, मी काय सांगते ते. आधी सुरुवात कर, मग बोलू आपण. खूप महत्वाचं आहे माई. आधी तेल टाक, मग बोलते तुझ्याशी. खूप महत्वाचं आहे ते. हो. खूप खूप. माई, काय म्हणायचंय तुला? बोला. मोठ्या काकू आहेत ना, त्या स्वप्नात आल्या होत्या माझ्या. काय सांगतेस काय? हो. आणि काय म्हणाल्या? नाही म्हणाल्या काहीच नाही, नुसत्याच येऊन उभ्या राहिल्या आणि माझ्याकडे बघून अशा मस्त हसत होत्या, एकदम गोड, तुमच्यासारखं. माझ्यासारख्या? हो. तब्येत बरी आहे ना तुझी वसुधा? का? नाही, तुझ्या तोंडून आमच्यासाठी इतकी प्रेमळ वाक्य कधी ऐकली नाहीत ना आम्ही, म्हणून. असं काय म्हणता हो माई तुम्ही? अख्ख्या घाडगे घराण्यात खरं तर माझ्या इतकी प्रेमळ सून तुम्हाला दुसरी मिळणार नाही. ही पण नाही. हो नाही, माझ्या अशा बाह्य रूपावर आणि स्पष्ट बोलण्यात जाऊ नका. उस डोंगा परी रस नाही डोंगा, असं म्हटलंय संतांनी. अगं मृदुला, ए मृदुला, माई? मला धर. माई पाणी मला देऊ? चक्कर येते. पाणी देऊ तुम्हाला? पाणी देऊ? अय्या, वसुधा, काय पाणी विचारतेस मला? मस्करी करतायत ना माझी? हो ग, वास्तुशांतीला आलं होते ना आपल्या ह्या घरात. हो हो, म्हणूनच मी म्हणते की आपण बोलवूया त्यांना. म्हणजे काका काकू दोघांनाही. त्यांनी आपला केवढा पाहुणचार केला होता आता. आपणही तसा त्यांचा असा एकदम दणक्यात पाहुणचार करूया. माई, वसुधा म्हणते ते अगदी बरोबर आहे. खरंच बोलूयात आपण त्यांना. अगं पण मग आधी तरी बोलायचं, आज पाडव्याला तरी बोलवलं असतं ना. मोठ्या काकू काल आला ना स्वप्नात, आधी नाही ना आल्या. पण हरकत नाही माई, आपण त्यांना फोन करूया ना. निदान उद्या चैत्र पालवीच्या कार्यक्रमाला येतील दोघं. हो ग मृदुले, बरी सुचली हिला कल्पना. काही हरकत नाही, नाही का? येऊ दे माई त्यांना, कारण आता चैत्र पालवीला काय मुलांनी कार्यक्रम ठरवले आपल्याला काहीच माहिती नाहीये. येऊ दे येऊ दे. चाल. काय करणार आहेत कार्यक्रम? आपण नाही माहिती, काहीतरी अगं ठरवतात काहीतरी ना. असेल नेहमीप्रमाणे. पण काका काकूला तर मजा येईल. हो हो, हो. मरण्याची भीती वाटत नाही म्हणत होतीस ना? तर मर, या अंधाऱ्या खोलीत घुसमटून मर.
यू हेट मी. दॅट्स व्हॉट यू सेड, राईट? आता बघ, श्वास घ्यायला सुद्धा तुला माझी परवानगी मागावी लागेल. मग तेच तर चाललंय ना आता. अगं हे तर काहीच नाहीये. यापेक्षा अजून बऱ्याच भयंकर गोष्टी घडायच्या आहेत. तुला माझ्या पायाशी यावंच लागेल कियारा. देव देव, मी मरेन पण तुझ्या पायाशी कधीच येणार नाही. हो, अच्छा, मरेन पण तुझ्या पायाशी कधीच येणार नाही असं का? बघूया. बोला. दादा काय करायचंय? अक्षय तू तरी सांग. नाही म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी करून झाल्यात आपल्या, पण यावेळेला काहीतरी वेगळं आणि फनी करूयात का? अमृता तू सांग ना काय करायचं? अगं शर्मिष्ठा, चैत्र पालवी म्हणजे काय हेच माहिती नसेल हिला. हॅलो, सोड ना, कसलं इतकं टेन्शन घेतलंय? काहीतरी आयडिया शोधूया आपण यार चैत्र पालवीसाठी, है ना? अरे मग सांग ना तिला आधी. नाही नाही तूच सांग. काय ना तू खूप छान नाही नाही, मला काय वाटलं की तुम्ही वन्स मोर म्हणालात की काय. सो रोमांस शिकावं तर तुमच्या दोघांकडून, आणि प्रेम शिकावं तर अक्षय आणि अमृताकडून. काय तू काय शिकतेस की काय? हा? मी नाही नाही, मी कशाला काही. बरं 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 बरं, बॅक टू स्क्वेअर वन. सो गुढीपाडव्याला बायका खूप बिझी असतात. हा. म्हणून आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी न्यू इयर पार्टी म्हणून चैत्र पालवी साजरी करतो. धमाल करतो, मजा मस्ती करतो. अगं 1 वर्ष आम्ही नाटकातले प्रवेश सादर केले होते आणि अण्णा सौभद्र मधले कृष्ण होऊन गायले होते. हा, काय सांगताय काय? हो, आणि मग 1 वर्षानं आम्ही फक्त असे घरात वेगवेगळे प्रोग्राम्स आणि गेम्स ठेवले होते छोटे छोटे. ते खेळलो होतो, मजा आली होती. हो, हे खूप मस्त आहे. हो तर अमृता म्हणून म्हणते, तू सुचव ना काहीतरी यावेळेला. हा, करू करू काहीतरी दणक्यात करू. येस. हा, दणक्यात. कुठे जात होतीस? असो, हे बघ, या 2 बोल्स पैकी एका बोल मधल्या भाजीत पॉइझन आहे. आज तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा फैसला होणार आहे कियारा. आयदर तू मरशील किंवा मी मरीन. थांबा. अर्जुन, तू खोटं बोलतोस. तेच तर येत नाही ना मला. खरं प्रेम केलं मी तुझ्यावर.
तू मात्र एक नंबरची खोटारडी आहेस. घाबरत नाहीस ना त्यातला? ठीक आहे, चल खा ही भाजी. खा, मी पण खाणार आहे. नाही, मला जगायचंय. मला माझ्या हक्कीसाठी जगायचंय. नाही, तुला तुझ्या अक्कीसाठी मरायचंय आणि मला तुझ्यासाठी जगायचंय. खा. येरा खा. अजूनही वेळ गेली नाहीये कियारा. माझ्या बरोबरचं रिलेशन मनापासून ऍक्सेप्ट कर आणि त्या बदल्यात जिवंत राहण्याची संधी घे. कळलं तुला? आई अगदी उशिरा पहाटेला जरी निघाले ना तरी सुद्धा आपल्या चैत्र पालवीच्या कार्यक्रमाच्या आधी पोहोचतील ते. हो ग, अगं मग वाट कसली बघतेस? कर फोन त्यांना आणि कर तुझ्या आग्रहाचं आमंत्रण. खरं ना माई? आता खरं म्हणजे काय, खरंच सांगते मी तुला. मी एकीकडे पुऱ्यात येते, तू फोन किती वेळा सांगितलं आणि तुम्हाला स्वयंपाकघरात फोन आणायचा नाही म्हणून, तरी ऐकणार नाही तुम्ही माझं कोणी. हो, पण लगेच फोन लावून म्हणाल म्हणून मी आणला होता, नाहीतर नसता आणला. पण परत नाही आणणार माई, सॉरी. नक्की ना? हो हो, लावू आता. लाव, तात्या काकांना फोन लाव. हो, हा. हॅलो, हा सर्जेराव घाडगे बोलतोय. नमस्कार नमस्कार, मी बोलतेय वसुधा. काय? राधा हॉस्पिटल? अहो नाही, राधा हॉस्पिटल नाहीये. राधा नाही, राधा हॉस्पिटल, राधा हॉस्पिटल नाही, वसुधा. हा, बुधा. बुधा नाही, वसुधा. वसुधा. बुधा कोल्हापूरला गेलाय. अहो, ह्यांचा बुधा कोल्हापूरला गेला तर मी काय करणार? मी वसुधा बोलतेय, मुंबई. हो बाई, ओरडू नका ना, हळू बोला. अहो बाई नाही हो, बाई नाही, माई तुम्हाला माहिती आहे, माई आठवतात ना? माई, त्या माईंची मी सून आहे, वसुधा. कोण? साई? माई. साई. हो, हॅलो. माई, खूप कष्ट आहे तो ह्यांच्याशी बोलणं. म्हणजे आता साई म्हणतात, आता कसं समजवायचं आहे ना? मी नाही बोलत त्यांच्याशी. अगं मग फोन कट कर आणि पुन्हा लाव. माझा हा कान बहिरा झाला, मी नाही परत दुसरा. अगं मग ह्या कानाने ऐक आता. नको ना हो. मग ठीक आहे, नको बोलूस त्यांना. आमचं काय जात आहे, तुझ्या स्वप्नात आलं त्या म्हणून सांगितलं. हो बाई, ही लागली तर ग. तू लाव, तू ही लाडकी आहे. लाव. कर, तू कर त्यांना फोन. हॅलो, मृदुला का ग? हो. आणि का ओरडत होतीस ग बाय? अहो काकू, मी ओरडत नव्हते, वसुधा ओरडत होती. वसुधा होय. मग बरोबर आहे, ती ओरडणारच. काय म्हणतीस? तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला होता. आणि महत्वाचं म्हणजे वसुधाच्या स्वप्नात तुम्ही आला होतात म्हणून तुम्हाला फोन लावलाय. वसुधेच्या स्वप्नात मी काय केलं? काय मी धपाटा घातला का काय तिच्या पाठीत? नाही, पण प्रत्यक्षात येऊन धपाटा घातलात ना तरी चालेल. का मारतीस की मग काय? काही नाही हो, वसुधाला तुमची खूप आठवण येते. उद्या चैत्र पालवीचा कार्यक्रम आहे ना घरात, तर वसुधाची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी इकडे यावं त्या कार्यक्रमासाठी, म्हणून हे रितसर आमंत्रण आहे वसुधाच्या वतीने तुम्हाला. बर. पहाटेच गाडी करून निघा ना, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचाल. बर. याल ना नक्की? येऊ ना. आता वसुधेच्या स्वप्नात आली म्हणजे मला यायलाच पाहिजे बाय, नाही तर ती येईल माझ्या स्वप्नात भूत बनून. हो, पण म्हणजे तुम्ही नक्की येताय, आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. नाहीतरी म्हातारीला काम काय आहे ग? इथून तिथून वाड्यात हिंडायचं आणि ह्याच्या त्याच्यावर दटावायचं. आता इथं काय तिथं काय, दटावण्याच काम नाही का? सांग साधनेला. ओ, तिथं शेजारीच उभी असेल नाही तुझ्या? अगदी बरोबर ओळखलं. मी ओळखलं. अगं, तिच्या तोंडून तूच बोलत होतीस जणू. कळतंय की. येतो आम्ही. बाबा. बर, मला सांगा की अण्णांनी फोन करायला हवाय का काकांना? नाही ग, नाही. हे बघ माणसाला यायचं असलं ना,
तर माणूस निमंत्रण आमंत्रण शिवायच येतो बघ. आणि नाही यायचं असलं ना तर तू गाडी पाठव, घोडे पाठव, येणार नाही असं असतं. येऊ आम्ही दोघे येऊ. हा या या, नक्की वाट बघते, लवकर या. आणि वसुधासाठी तर याच या. बर, ठेवू आता फोन. हा ठेव बाबा ठेव. येत आहेत ना म्हणजे? येत आहेत म्हणजे त्या म्हणाल्या की वसुधाच्या स्वप्नात मी आले म्हणजे मला यायलाच पाहिजे. बरोबर. चला मी आलेच. ये अगं. अगं करायच्यात ना पुऱ्या. हो माही केवढं बोलले बघा, बॅटरी संपली. मी चार्जिंगला लावून येते. चमत्कारिक आहे रे बाबा ही. पण माई, एक लक्षात आलं का, आज पाडवा असूनही कुचकं पात्र काही बोललेली नाहीये ती. हो ग